हे बघा मैत्रिणींनो, फायनल लूक आपल्या पिशवीचा किती सुंदर आलेला आहे. हे बघा दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता लेस लावलेली, लेसचा वापर केलेला आहे आपण आणि हँडल वगैरे. हे बघा किती सुंदर लूक आलेला आहे पायपिंग वगैरे केल्यावरती. हॅलो नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आपण काल ही ब्लाऊज पीसपासून एक पिशवी स्टिच केलेली बघितली. याची कटिंग आणि स्टिचिंग आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जी डब्याची पिशवी आहे, खूप सुंदर आणि छान अशी ही स्टिच झालेली होती. तर या पिशवीचं जी स्टिचिंग आहे ती आपण एका ब्लाऊज पीसपासून केलेली होती. एकदम पातळ ब्लाऊज पीस होता आणि त्यापासून आपण इतकी सुंदर पिशवी स्टिच केलेली आहे. तर आज आपण सेम पिशवी स्टिच करणार आहोत ब्लाऊज पीसपासून, फक्त त्याची साईज आपल्याला मोठी घ्यायची आहे. आणि त्यासोबतच साडीच्या ब्लाऊज पीसला जी लेस असते त्या लेसचा आपण कसा उपयोग करणार आहोत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. अजून आपण ही लेससुद्धा वापरणार आहोत त्यासोबत. तर दोन्ही लेस आपण या पिशवीला कशा लावणार आहोत ते आपण आज बघणार आहोत. आणि ही जी पिशवी आहे ती 0 कॉस्टमध्ये रेडी होणार आहे. एकदम 0 कॉस्टमध्ये तुम्ही ही पिशवी स्टिच करून 100 रुपयाला विकू शकता. आमच्या गावात ही पिशवी मी 100 रुपयाला विकते. आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही 150 पर्यंत सुद्धा विकू शकता. तर याची कॉस्ट काय आहे? 0 वरून तुम्ही कमिशन किती मिळवू शकता, त्याच्यावरती प्रॉफिट मार्जिन किती कमवू शकता, तर 100 ते 120 रुपये. तर हे जे होतं ते ब्लाऊज पीस होतं, तुम्ही बघू शकता. याचे तुकडे, एक मिनिट, हे बघा, हे असं ब्लाऊज पीस होतं, ते पण एकदम पातळ ब्लाऊज पीस आहे, तुम्ही बघू शकता. तर हे ब्लाऊज पीस मी कट करून त्याच्यामध्ये जे प्लेन असतात ओटीमध्ये वगैरे आलेले आपल्याला घरी, ते अस्तर यूज केलेलं आहे. मध्ये राईस बॅग आहे आणि वरती हे ब्लाऊज पीस आहे. तर या ब्लाऊज पीसची मी तुम्हाला हे काय मेजरमेंट सांगून देते की किती घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजचं मेजरमेंट जे आहे 15 इंच याची उंची आहे आणि रुंदी याची 14 इंच आहे. 15 इंच उंची आणि 14 इंच रुंदीचे असे 2 पीस आपण रेडी करून घेतलेले आहे, ज्याला आपण क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तिरपे टिप्पा मारून आपण त्याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. आणि त्यासोबतच आपण याचे हँडल देखील रेडी केलेले आहेत. हे 2 हँडल आपण रेडी केलेले आहेत. तर कालच्या पिशवीचे जे हँडल होते ते छोटे होते आणि ही जी शॉपिंग बॅग आहे, मोठी बाजाराची पिशवीसुद्धा म्हणू शकता तिला, तर तिचे हँडल आपल्याला थोडे मोठे घ्यावे लागतात. तर त्याची जी साईज आहे ती आहे 20 इंच. 20 इंच याची साईज आहे आणि 1 इंचाची त्याची रुंदी आहे. त्याच्यानंतर हा जो साईड पार्ट आहे, हा साईड पार्ट आपल्याला 37 किंवा 38 इंचचा घ्यायचा आहे. हे बघा, 38-39 इंच आहे. एक्स्ट्राच घेतलेला आहे मी, म्हणजे कमी पडायला नको म्हणून कधी पण साईडचा पार्ट हा जास्त घ्यायचा असतो. तर असे आपण फक्त हे 3 पीसच आपल्याला रेडी करावे लागतात ही पिशवी स्टिच करण्यासाठी. आणि जर तुम्हाला चेन वगैरे अटॅच करायची असेल तर तुम्ही वरतून त्याला चेनसुद्धा अटॅच करू शकता. जशी मी ही बघा, ही पिशवी स्टिच केलेली आहे, तर हिला मी इथे चेन अटॅच केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये सुद्धा एक छोटा खण आहे तिला. तर ही पिशवी मी चेनची शिवलेली होती आणि बंद जे आहे ते खालून लावलेले होते. तर अशी ही पिशवी स्टिच केलेली होती. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिशवी कस्टमाइजसुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला स्टिचिंगचं नॉलेज असायला हवं. आणि नॉलेज जरी नसलं ना तर मैत्रिणी काळजी करू नका, तुमची मैत्रिणी इथे बसलेली आहे तुम्हाला सगळं काही शिकवण्यासाठी आणि सांगण्यासाठी. तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, ही वरची जी बाजू आहे तिथे आपण पायपिंग करून घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण तिथे ते असं फोल्ड करून घेतलं होतं, पण आपण ह्या पिशवीला पायपिंग करून घेऊया, म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात येतील की कशा प्रकारे आपण पिशव्या स्टिच करू शकतो. तर मी अस्तर जे होतं त्याच कापडाचं मी 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत, म्हणजे थोडं सेमच दिसायला पाहिजे. एकदम वेगवेगळ्या पट्ट्या वगैरे घ्यायच्या नाही. जे अस्तर जर तुमचं उरलेलं असेल तर त्यातूनच पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर आता या पट्ट्या मी इथे जॉईन करून घेते. खालच्या बाजूने, उलट्या बाजूने घ्यायचे, तिला फोल्ड करायचे आहे. एकदम सोप्या पद्धतीत सांगते मी तुम्हाला. फोल्ड केल्यानंतर इथे उलट्या साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. खालची वरची बाजू व्यवस्थित बघून घ्यायची. हे बघा, आपण इथे फोल्ड केलेली पट्टी लावली, त्याच्यानंतर तिला सरळ बाजूने फक्त दुमडायची आहे. तिला फोल्ड वगैरे करायची नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त अशी दुमडून इथे शिलाई लावून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पायपिंग लावायला सांगते. काही तिला दुमडायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त खालून तिथून वरती काढायची पट्टी आणि डायरेक्ट स्टिच करून घ्यायची. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे पायपिंग करून घेतलेलं आहे.
हे बघा किती पटकन आपली पायपिंग झालेली आहे आणि किती फिनिशिंगने लागली तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी ही पायपिंग आपली लागलेली आहे. आता सेम पायपिंग मी या दुसऱ्या पीसला सुद्धा करून घेत आहे. दोन्ही पीसला मी पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. फोल्ड करायचं आहे व्यवस्थित. याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटर काढून घेतल्यानंतर आपण याला बेल्ट अटॅच करणार आहोत. त्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण या साईडने 2 इंचावर 1.5 इंचावरतीच देऊया. या साईडने 1.5 इंचावरती आणि या साईडने 3 इंचावरती मार्किंग करू. तर मार्किंग करून घेतल्यानंतर याच्यावरती बेल्ट अटॅच करायचे. हे जे बेल्ट आहे काल आपण असं फोल्ड करून लावलेले, आज आपण डायरेक्ट लावणार आहोत. तुम्हाला ट्रिक सांगेल मी की आपण डायरेक्ट का लावलेले होते. असं ठेवून बघायचं आधी, माप घ्यायचं बरोबर आहे का, नाहीतर अजून खाली अटॅच करायचं. तर एवढं बरोबर आहे माप. आपण आधी याला पिनअप करून घेऊया, म्हणजे आपले बेल्ट जे आहे ते सरकायला नको. दोन्ही बेल्ट इक्वल करून घ्यायचे आहेत आणि मग त्याला पिनअप करायचं. हे बघ बेल्ट उलटा लागला सकाळचं. आता दोन्ही बरोबर आहे, त्याला आपण स्टिच करून घेऊया. हे बघा मी हँडल अटॅच करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं पीस जे आहे ते याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि ठेवून घेतल्यानंतर हे जे हँडलची मार्किंग आहे ती याच्यावरती करून घ्यायची आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला तिथे सुद्धा हँडल अटॅच करून घ्यायचे आहे. हे बघा सेम त्याच मापाचे आपले हे हँडलसुद्धा आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे हँडल असे सेट करायचे आणि सेट केल्यानंतर हे पहिलं जे पीस आहे जिथे आपण हँडल अटॅच केले ते याच्यावरती ठेवून बघायचं आणि ठेवून बघितल्यानंतर हे हँडल बघायचे व्यवस्थित आहेत का. बघा इथे असं धरून ठेवायचं आणि दोन्ही हँडल बघायचे. थोडं हा हँडल थोडा मोठा झालेला आहे म्हणून आपण थोडं अजून खाली करून बघूया. आता दोन्ही सेम आहेत असं बघायचं आहे. नाहीतर काय होतं, एक हँडल छोटं होतं एक हँडल मोठं होतं, मग आपली पिशवीच बरोबर नाही दिसत किंवा ती पकडायला पण जमत नाही. त्याच्यामुळे नेहमी आधी असं चेक करून घ्यायचं आहे. तर याच्यावरती सुद्धा आपण पिनअप करून घेऊया, म्हणजे आपले हँडल जे आहे ते सटकणार नाही. खून परत बघून घ्यायची आहे तिथेच आहे ना, नाहीतर परत गडबड व्हायची. शिवणकाम करताना खूप गडबड होते, फक्त आपलं पूर्ण लक्ष शिवणकामामध्ये पाहिजे. नाहीतर ब्लाऊज शिवताना पण सरळ पाटला उलटा पार्ट जॉईन होऊन जातो, कधी कधी काही होऊ शकतं. त्याच्यामुळे पूर्ण फोकसने आपण शिलाई करायची आहे. आता हे हँडल आपण अटॅच करून घेणार आहोत. बघा दोन्ही पार्टला आपले हे बेल्ट जे आहे ते मी अटॅच केलेले आहेत. आता ही लेस आपण कुठे उपयोग करायची ते मी तुम्हाला सांगते. हे बघा जिथे आपण हे बेल्ट अटॅच केलेले आहेत, हे बघा हे जे बेल्ट आपण जिथे अटॅच केलेले आहेत इथे हे जे जॉईंट आहे इथे आपल्याला ही लेस अशी लावायची आहे. तुम्ही बघू शकता लेस फक्त याच्यावरती आपण ठेवली, किती सुंदर लुक या पिशवीला आलेला आहे. तर आपण ही लेस इथे अटॅच करून घेणार आहोत. तुमची ही पिशवी जर 100 रुपयाला विकली जात असेल तर तुम्ही लेस लावून ती पिशवी 120 किंवा 150 पर्यंत सुद्धा विकू शकता, जर लेस तुमची ब्रॉड असेल आणि छान शायनिंगची असेल तर. आणि लेस ही ब्लाऊज पीसला इतकी मोठी नसते की आपण दोन्ही पार्टला लावू शकतो. त्याच्यामुळे आपण सेकंड पार्टला जी लेस आहे ती दुसरी यूज करायची. आपल्या घरामध्ये असतेच लेस ब्लाऊजची वगैरे. आता ही जी एक्स्ट्राची लेस आहे ती आपण कापून घेऊ. ही फक्त एवढी लेस उरलेली आहे जी आपल्या दुसऱ्या पार्टला लागू शकत नाही. तर ही लेस आपण कुठल्याही छोट्या पिशवीला किंवा पर्सला आपला उपयोगी येईल. तर हे बघा किती सुंदर आपल्या पिशवीचं लुक आलेलं आहे. तर ही लेस आपण एका पार्टला लावलेली आहे. आता सेकंड पार्टला कुठली आयडिया करायची, तर सेकंड पार्टला माझ्याकडे ही लेस होती प्लेन आहे, तिला डिझाईन नाही आहे. पण आपण ही जरी इथे अशी लावली ना
तरी तुम्ही पिशवीचं लूक बघू शकता किती सुंदर येते. तर ही लेस आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. फक्त आपल्या हे जे जॉईंट आलेले आहेत ना इथले ते त्याच्या खाली लेस खाली झाकले गेले पाहिजे, याची काळजी घ्यायची, नाहीतर मग तिथले धागेदोरे निघू शकता. आपण तिथे फोल्ड केलेलं नाहीये, तुम्हाला मी सांगितलेलं की कालच्या पिशवीला आपण तिथे फोल्ड करून बेल्ट अटॅच केलेले होते, कारण आपण लेस लावली नव्हती. तर याला आपण फोल्ड केलेलं नाहीये, त्याच्यामुळे तिथे आपल्याला त्याच्यावरती लेस अटॅच करायची. हे बघा किती सुंदर प्लेन लेस लावून सुद्धा पिशवीला लुक येतं, तुम्ही बघू शकता. आता आपण दोन्ही साईडला दोन्ही पीसेसला आपण लेस लावून घेतलेली आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा जो साईड पार्ट आहे तो याच्यावरती जॉईन करायचा आहे. तर तो जॉईन करायच्या आधी हा जो पीस आहे एक पीस घ्यायचा, त्याच्यानंतर दोन्ही साईडला हे पीसच्या दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी आधी कट करून घेतो. हे बघा याच्या दोन्ही साईडला आपल्याला 2 इंचावरती मार्क करायचं आहे. 2-2 इंचावरती मार्क करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पार्ट इथे जॉईन करायचा आहे. हे बघा जॉईन करायच्या आधी तुम्हाला सांगते, हा जो एक पार्ट साईड पार्ट आहे त्याला मी एका बाजूने वरतून फोल्ड करून घेतलेला आहे आणि ही दुसरी बाजू जी आहे ती ओपनच ठेवलेली आहे. ती यासाठी जर एक्स्ट्रा झाला हा पार्ट तर आपण तिथून कट करून मग तिथे फोल्ड करणार आहोत. त्यासाठी दोन्ही साईडने आधीच फोल्ड करून ठेवायचं नाही, एकाच बाजूने फोल्ड करायचं आणि जो पार्ट आपला जिथे संपतो तिथे मग कट करून आपण तिथून फोल्ड करून घ्यायचा आहे. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं तसंच सेम करायचं आहे. पण तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यासाठी मी तुम्हाला सांगून देते आधीच. आता हा पार्ट आपल्याला उलट पार्टवरती हा पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि मग स्टिच करायचा आहे. आपण ही पिशवी अशी स्टिच करतो की त्याच्यामध्ये तुमची शिलाई जी आहे ती बाहेर. बघा आता हा पार्ट आपण या पार्टला जॉईन करून घेतलेला आहे साईड पार्ट. आता हा जो सेकंड पार्ट आहे आपला वरचा तो आपण याच्यावरती जॉईन करून घेणार आहोत. हा जॉईन केल्यानंतर आपल्याला ही जी बाहेरची बाजू आहे ही जी आपली शिलाई दिसते इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर मी पायपिंग वगैरे करून मग तुम्हाला दाखवते पिशवी आपली कशी रेडी झालेली आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की पायपिंग कशी करायची तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेलं आहे की पायपिंग कशी करायची. आणि माहितीच नसेल तर ही जी वरची आपण पायपिंग लावलेली आहे सेम पायपिंग तुम्हाला इथे लावायची आहे. प्रोसेस सेम आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तो स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवत नाहीये. तर पूर्ण पिशवी स्टिच केल्यावर मी तुम्हाला दाखवते की कसा लुक आलेला आहे. बघा मैत्रिणींनो, फायनल लुक आपल्या पिशवीचा किती सुंदर आलेला आहे. हे बघा दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता लेस लावलेली, लेसचा वापर केलेला आहे आपण आणि हँडल वगैरे. हे बघा किती सुंदर लुक आलेला आहे पायपिंग वगैरे केल्यावरती. अशी पिशवी तुम्ही घरी स्टिच करून अगदी, आता ही पिशवी मी 100 रुपयाला विकते, पण आता याला लेस लावलेली आहे, वरतून सुद्धा पायपिंग केलेली आहे. तर ही पिशवी गावाकडे आरामात 120ला विकली जाईल. आणि तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर 0 कॉस्टमध्ये तुम्ही ही पिशवी 150 रुपयाला सुद्धा विकू शकता. म्हणजे तुम्हाला खर्च किती आला 0 आणि मार्जिन किती काढताय तुम्ही 150 रुपये. म्हणजे विचार करा किती हा बिझनेस चालू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली ही पिशवी रेडी झालेली आहे. शॉपिंग बॅग रेडी झालेली आहे. याला तुम्ही वरतून चेन सुद्धा लावू शकता. जर तुम्हाला चेन लावून हवी असेल किंवा कस्टमरला चेन लावून हवी असेल तर वरतून चेन सुद्धा लावू शकता. तर तुम्ही त्याचं लुक बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तर मैत्रिणींनो, आपली आजची ही पिशवी तुम्हाला कशी वाटली, आजची आपली ही शॉपिंग बॅग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक नक्की करा. तुमच्या या मैत्रिणीच्या व्हिडिओजला लाईक करत जा, कमेंट करत जा छान छान. अजून तुम्हाला काही स्टिचिंग हवी असेल, बघायची असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.